नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. सीबीएसईने जे आहे ते त्यांचे सॅम्पल पेपर जे आहेत फॉर अकॅडमिक इयर 2025-26 साठी रिलीज केलेले आहेत. तर बघा काय चेंज झालेला आहे. तर बघा तुमचे जे कोर सब्जेक्ट आहेत मॅथमॅटिक्स, सायन्स झालं, सोशल सायन्स, त्याच्यामध्ये सायन्स आणि सोशल सायन्सचा जो पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये एक मेजर अपडेट आलेला आहे. तो अपडेट काय? चला बघूया. बघा सायन्सचा पेपर जो आहे आधी कसा यायचा की आधी एमसीक्यू क्वेश्चन असायचे 1 मार्कचे, सेक्शन बी मध्ये 2 मार्काचे क्वेश्चन असायचे, सेक्शन सी मध्ये 3 मार्काचे असायचे, बरोबर आहे. अशा प्रकारे सेक्शन वाईज असायचा. आता त्यांनी काय केलेलं आहे, जो सायन्स आहे त्याला बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये सेग्रिगेट केलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार सर मग सेक्शन ए मध्ये फक्त एमसीक्यूज असतील का? तर नाही. बघा सेक्शन ए जर बघायला गेलं बायोलॉजी, त्याच्यामध्ये तुमचे एमसीक्यू असतील, व्हेरी शॉर्ट आन्सर असतील, शॉर्ट आन्सर असतील, लॉंग आन्सर असतील आणि केस बेस्ड क्वेश्चन असतील. तर अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक सेक्शन जो आहे तो सेग्रिगेट केला आणि प्रत्येक याच्यामध्ये एमसीक्यू वगैरे शॉर्ट आन्सर, लॉंग आन्सर अशा प्रकारे असतील. तसेच सेम त्यांनी सोशल सायन्स केलेलं आहे. सोशल सायन्सचं बघा, सोशल सायन्स मध्ये पण त्यांनी काय केलेलं आहे, सेक्शन ए मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, सेक्शन बी मध्ये, सेक्शन सी मध्ये पॉलिटिकल सायन्स आणि सेक्शन डी मध्ये इकॉनॉमिक्स, अशा प्रकारे त्यांना सेग्रिगेट केलेलं आहे. आणि प्रत्येक सेक्शन जो आहे हा 20 मार्क्सला असणार आहे. आणि याच्यामध्ये पण सेम जर हिस्ट्री बघायला गेलं तर त्याच्यामध्ये पण सेम एमसीक्यू असतील, व्हेरी शॉर्ट आन्सर असतील, लॉंग आन्सर आणि केस बेस्ड क्वेश्चन असतील. हे प्रत्येक सेक्शनला असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या विद्यार्थी मित्रांनो हा त्यांनी चेंज केलेला आहे सीबीएसईने. मग तुम्हाला पण तुमची अभ्यास करायची जी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो ती थोडीशी चेंज करावी लागेल. सब्जेक्टनुसार आपली स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. तर वेळ नाही घालवता लगेच तयारीला लागा आणि अशा शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या पेजला फॉलो करून घ्या.